मला तर आवडेल पेडर रोडला राहायला, पण तुझ्या धीराला नाही परवडणार. मग तुम्ही तिथे शिफ्ट व्हा ना. तुम्ही तिथे शिफ्ट व्हा म्हणजे आम्हाला तुमची खोली मिळते ना. मग मी आणि अथर्व तुमच्या खोलीत शिफ्ट होतो. हा, फक्त पूर्वाला इथे राहू द्या, कारण तिला कॉलेज जवळ पडतं ना, ते तिला बरं पडेल म्हणून. मला काही प्रॉब्लेम नाहीये. मी आत्ताच सांगते शेखरला. काकीजी, तुम्ही गेलात तर मी काय करणार? मी पनीर पण कुठून ऑर्डर करणार? मग मी पण तुमच्या बरोबर येते ना. काय ग तू सिमरन, ठीक आहे तू पण चल. शिफ्टिंग नंतर तुझी हेल्प लागेलच ना. चल चल चल. नाही नाही, प्लीज प्लीज असं करू नका. पैसे वसुलीसाठी घरी वगैरे कोणाला पाठवू नका प्लीज. हो, मी 2 दिवसात तुमची इन्स्टॉलमेंट भरतोय. अहो पण तुम्ही माझे रेकॉर्ड्स बघा ना, असं कधी झालेलं नाहीये, हे पहिल्यांदा होतंय. मी खरंच 2 दिवसात पैसे भरतो. प्लीज प्लीज. ओके, बाय. काय भावा, कसं वाटतंय नवीन ऑफिस? आई विचारू नकोस, मी सगळं तुला नंतर सांगतो. बरं ऐक, तू त्या कुठल्या तरी माणसाशी बोलणार होतास ना, जो व्याजावर पैसे देतो? हा, म्हणजे झालंय माझं त्याच्याबरोबर बोलणं. देईल तो तुला पैसे. हा, कधीपर्यंत मिळतील? आज मिळू शकतात का? आज? हो. अरे आशिष प्लीज यार, खूप अर्जंट आहे. मला लवकरात लवकर पैसे हवेत. ठीक आहे, मी बोलतो त्याच्याशी आणि कळवतो तुला. प्लीज मला लवकर कळव, की तुझ्या फोनची वाट बघतोय मी. हा बोल विक्रांत. तुमच्या मुलीने तर एका कडकी माणसाशी लग्न केलंय. हो म्हणजे आता काय झालं? काय झालं? त्याच्याकडे घराचा EMI भरण्यासाठी सुद्धा पैसे नाही आहेत. लोकांकडे पैसे मागत फिरतोय बिचारा. काय सांगतोयस? हो, बघा ना. बरं झालं सांगितलंस. जावयाला मदत करणं हे सासूचं कर्तव्यच आहे. लाडक्या जावयाचा सगळा माज उतरवण्याची संधी आयती चालून आली आहे, ती मी नक्कीच सोडणार नाही. माहीतच होतं मला, म्हणूनच तुम्हाला कळवलंय मी. आता मी बघते काय करायचं ते. ऑल द बेस्ट. थँक्यू. बाय. हिरावती धर्माधिकारी बोलते. एक काम होतं माझं. तुम्ही अथर्व कर्णिक ना? हो. मला आशिष सरांनी पाठवलंय. हा, बसा ना प्लीज. हे पाकिट तुम्हाला द्यायला सांगितलं होतं आशिष सरांनी. थँक्स. मी आत्ताच आशिषला फोन करून कळवतो. नको नको, मीटिंग मध्ये असतील ना ते. त्यांनी निरोप दिलाय, तुम्हाला कॉल करतील ते रात्री. ओके ओके, ठीक आहे. थँक्स बाय बाय. तुम्ही काही घेणार का? नाही काही नको, निघतो. ओके, थँक्स. ठीक आहे, थँक्स. आशिष यार, सच्चा दोस्त आहेस तू माझा. इतक्या लवकर पैशांची व्यवस्था केलीस पण. थँक्स मित्रा. आता पैसे मिळालेच आहेत तर लगेच भरून टाकतो. बँक सुरू असेल अजून. उगाच डिफॉल्टर्सच्या लिस्टमध्ये नाव नको यायला. आणि उरलेलं काम उशिरापर्यंत बसून करेन.
जॉब डन. ओ बेटा जी, किस्मत की हवा कभी नरम. पेडर रोड. अरे अनन्याची आई आली होती. अनन्याला या घरात अडचण होतीये ना हे त्यांच्या लक्षात आलं आणि अथर्व काही तिथे घर जावई म्हणून राहायला तयार नाहीये म्हणून त्यांच्या पेडर रोडच्या किल्ल्या घरच्या किल्ल्या त्या इथे घेऊन आल्या होत्या. अनन्याला सांगितलं त्यांनी की तू आणि अथर्व तिथे शिफ्ट व्हा म्हणून, पण अनन्या आपली स्वाभिमानी ऐकलंच नाही तिने. सरळ सांगितलं आम्ही शिफ्ट नाही होणार. मला म्हणाली तुम्हाला तिथे राहायला जायचं असेल तर जा. मी म्हटलं ठीक आहे. तसंही तो फ्लॅट रिकामाच आहे रे, आपण दोघं तिकडे राहायला जाऊ. यू मीन मी रोज पेडर रोडून इकडे ऑफिसला यायचंय? आर यू किडिंग? तुला कल्पना आहे का किती खर्च होईल नुसत्या पेट्रोल वरती? त्याच खर्चामध्ये कदाचित आपण पेडर रोडला फ्लॅट विकत घेऊ शकू. काहीतरी हिचं. शेखर तू पण ना हाडाचा मिडल क्लास आहेस. मिडल क्लास. मिडल क्लास काय याच्यामध्ये? तुमच्याकडे सगळी सुख स्वतः चालत येतात पण तुम्हाला काहीही नको असतं त्यातलं. इथे तुम्हाला याच घरात खितपत पडायचंय नेहमी. माझ्या मनाप्रमाणे कुठलीही गोष्ट होत नाही आता. देविका अगं भरल्या ताटावरून उठून ये जेवून. वहिनी देविका. वहिनी जाऊ दे तिला. पोटात भूक खवळली ना की येईल आपसूक जेवायला. दादा कर सुरुवात. काय झालंय अथर्व? अनन्या सगळ्याच गोष्टी चुकीच्या का होत आहेत ग? तू मला नीट सांग काय झालं, काय चुकीचं होतं? अनन्या, ज्या कंपनीमध्ये मी जॉब करतोय ना तिथे विक्रांत पार्टनर आहे. विक्रांत? पण मग हे तुला आधी माहित नव्हतं? आधी माहिती असतं तर मी इंटरव्ह्यूज दिला नसता, हा जॉबच केला नसता. हा विक्रांत हात धुवून मागेच लागलाय आपल्या. अनन्या, त्याला फक्त आणि फक्त आपल्याला त्रास द्यायचा आहे बस. पण का? तुला का त्रास देतोय तो? एक वेळ मला त्रास दिला तर मी समजू शकते कारण त्याच्याशी ठरलेलं लग्न मी मोडलं. हो, पण ते माझ्यामुळे मोडलं ना. आता आपण दोघं नवरा बायको आहोत आणि त्याला ही गोष्ट चांगली माहितीये की मला त्रास झाला की आपोआप तुला त्रास होईल. तू जाऊ दे अथर्व, तू सोडून दे ती नोकरी. अनन्या, एवढं सोपं नाहीये सगळं. नोकरी अशी पटापट मिळत नाही. पण मग आता तू काय करणार आहेस? माझ्याकडे काहीच ऑप्शन नाहीये. मला ही रिस्क घ्यावीच लागणार आहे. अनन्या, तुझ्या मम्माचा व्हॉइस मेसेज आहे. प्ले कर ना. मिस्टर अथर्व कर्णिक, खूप प्रश्न पडले असतील ना तुला? सोडवते. मलाच सोडवायला हवेत. तू आज जे पैसे बँकेत भरलेस ना ते मी पाठवले होते. तुला आमच्याकडून कुठलीच मदत घ्यायची नव्हती पण नकळत का होईना घ्यावी लागलीच. तुझ्या राहत्या घराचा हप्ता तू माझ्या पैशांनी भरलायस. आता बघूया तू मी दिलेले पैसे कसे आणि किती दिवसात परत करतोस ते. अनन्या, ए अगं कुठे निघालीस तू? ती चिडली आहे खूप, रागाच्या भरात इकडे तिकडे जाईल. जा मागोमाग जा तिच्या.
पण का नाही सांगायचं? कळू दे की त्याला सुद्धा. एवढ्या बढाया मारत होता. शेवटी गरज कोणी भागवली ते महत्वाचं असतं. तर त्याची इच्छा असो किंवा नसो, त्याने आपल्याकडून पैसे घेतलेले आहेतच. त्यामुळे आता इथून पुढे त्याला आपण जे म्हणतोय तसंच वागावं लागणार आहे. वा मम्मा, वा. शेवटी तू तुझ्या मनासारखंच केलंस ना. अनन्या, यू नो मी शेवटी सगळं माझ्या मनासारखंच करते. अनु, मी पुडिंग केलंय, तुला आवडतं ना? बघ, याला म्हणतात टेलिपॅथी. मी घेऊन येते, थांब इथे. मम्मा थांब, मी इथे पुडिंग खायला नाही आले. ओ, आय सी. म्हणजे अथर्वनी बातमी सांगितलेली दिसतीये. त्यांनी सांगितलं नसतं तर तिथूनही बोलली असती की अथर्व तुझ्यापासून सगळंच लपवतो. का केलं तसं मम्मा? तुला काय वाटतं की आमच्या जोरावर, आमच्या बळावर आम्ही काहीच करू शकत नाही का? तुमच्या मदतीशिवाय आम्ही काहीच करू शकत नाही? हे बघ, त्याला दिलेली रक्कम आपल्यासाठी काही फार नाहीये. अगदीच सहज शक्य होतं म्हणून दिली मी. अहो पण का? मी तुमच्याकडे आतापर्यंत कधीही पैसे मागितलेले नाहीये. मग का केलं तुम्ही असं? एक मिनिट अथर्व, तू मागितलेस का मागितले नाहीस हा प्रश्नच येत नाही. मी हे सगळं माझ्या मुलीच्या सुखासाठी करतेय. अनन्या, गरिबीत जन्माला येणं हा काहीच गुन्हा नाहीये. पण आयुष्यभर आपली ती गरिबी आनंदाने मिरवणं हे मला अत्यंत कमीपणाचं आणि लाजिरवाणं वाटतं. मम्मा, आमच्या घरात कोणीही गरिबी मिरवत नाही. आणि पैशाच्या मागे जाऊन सगळी सुख सॅक्रिफाईस करणं असंही आम्हाला वाटत नाही. आणि मम्मा, एक गोष्ट लक्षात ठेव, आता मी कर्णिकांची आहे. त्यामुळे ही माणसं जशी राहतील तशीच मी राहील. संपला विषय. एक मिनिट अनन्या, एक मिनिट. मी हे जे काही कष्टानं उभं केलंय ते तुमचंच आहे ना? मग ते जर मी तुम्हाला देतोय तर त्यात नाराज होण्यासारखं काय? अथर्वने घर जावई होण्याची माझी ऑफर नाकारली. ठीक आहे, फाईन. पण आम्हाला आमची मुलगी सुखी राहावी असं जर वाटत असेल, त्यासाठी आम्ही तिच्यासाठी काहीतरी करतोय आणि आम्हाला ते शक्य आहे, तर आम्ही ते का करायचं नाही? सांग ना. सर, तुमचा हा मुद्दा मला पूर्णपणे पटतोय, पण ह्यामागे अथर्व काही करू शकत नाही हा जो लपलेला अर्थ आहे ना, तो मला मान्य नाही. आणि कसं आहे ना सर, सगळं जर का व्यवस्थित असतं ना, तर कदाचित एक दिवस मी तुमच्याकडे मदत मागितली सुद्धा असती की सर मला प्लीज जरा पैशांची मदत कराल का, मी तुम्हाला ते परत करेन असं म्हणालोही असतो मी. पण तुम्ही ज्या पद्धतीने मला मदत करताय ना, ती पद्धत खूप चुकीची आहे. तुम्ही जे करताय त्याला उपकार म्हणतात आणि ते मी कधीच नाही घेणार. अथर्व, कृतज्ञपणा करतोयस. अरे साधा EMI भरायला सुद्धा तुझ्याकडे पैसे नाहीयेत. घर घाण ठेवणार होतास की तुझ्या वडिलांकडे, अशोक कर्णिकांकडे मागणार होतास? त्यांनी तरी तुला काय मदत केली असती? होती ती नोकरी सोडून बसलाय आणि मुलाच्या जीवावर जगतोय. मुलाच्या डोक्यावर कर्ज करून आता स्वतः मात्र निवांत आरामात राहतोय. सर प्लीज प्लीज माझ्या बाबांना ह्यामध्ये आणू नका. त्यांचा इथे काही संबंध नाहीये. अरे असा कसा संबंध नाही? सांग ना, असा कसा संबंध नाही?
अरे मुलं सेटल होण्याआधीच या आळशी माणसाने नोकरी सोडून दिली आणि आता फक्त घरी न्यूजपेपरची रद्दी बांधत असतो आणि वर मलाच ऐकवतो माझ्या मुलाला शॉर्टकट मारायचं नाहीये, त्याला मेहनत करायची आहे म्हणून. अरे मग तू का नाही केलीस मेहनत? सांग ना, का सोडलीस नोकरी? बास. खूप बोललात हा सर. आता माझ्या बाबांविषयी एक अक्षर सुद्धा ऐकून घेणार नाही. माझे बाबा काय करतात किंवा त्यांनी काय करायला हवं होतं हा आमचा खूप पर्सनल विषय आणि त्याबद्दल बोलण्याचा कोणालाच अधिकार नाही. पण तुम्ही विषय काढलाय म्हणून सांगतो. माझ्या बाबांना काही इच्छा नव्हती नोकरी सोडण्याची, पण त्यांना सोडावी लागली. कारण त्यांचा बॉस सुद्धा तुमच्यासारखाच होता. त्यांची योग्यता असताना त्यांना त्रास देणारा, प्रमोशन न देणारा आणि पर्सनल गोष्टींवर छळणारा. तोंड सांभाळून बोला ठरवा. का तुमच्याबद्दल बोललो म्हणून राग आला तुम्हाला आणि तुम्ही माझ्या बाबांबद्दल वाटेल ते बोलताय आणि मी ऐकून घेऊ? सर, माझ्या बाबांनी काय भोगलं ना ते बघितलंय मी. आणि कुठलाही मध्यमवर्गीय माणूस स्वतःच्या इच्छेने नोकरी नाही सोडत. त्याचा नाईलाज असतो. सर, मी हात जोडतो. यापुढे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे आम्हाला कुठलीही कसलीही मदत करण्याचा प्रयत्न करू नका. तुमचं घर, तुमचा पैसा, तुमची कंपनी याच्यातलं मला काहीही नकोय. आणि हे मी तुम्हाला शेवटचं स्पष्टपणे सांगतो. बाबा, मम्मा, माझं लग्न झालंय आणि मी सासरी राहते आता. सो यापुढे तुम्ही आमच्या घरात किंवा आमच्या मॅरिड लाईफ मध्ये इंटरफिअर केलं तर नाईलाजाने मला आपल्यातले संबंध संपवावे लागतील. आय रिक्वेस्ट यू, प्लीज. चल अथर्व. रोहन, मला जरा तुला एक विचारायचं होतं. बोल ना. तू ह्या महिन्याचा घराचा EMI भरू शकतोस का? नाही म्हणजे तुझे काही सेव्हिंग्स वगैरे असतील तर मॅनेज होऊ शकते? नाही रे, नाही जमणार. काय माझ्या पगारात माझंच भागत नाही, त्यात तुला कुठे देऊ? रोहन, अरे अथर्व तुला पहिल्यांदाच विचारतोय पैशांबद्दल. एरवी तो भरतोच की. हा, पण मग यावेळी करेल ना तो मॅनेज. अरे आता त्याची काहीतरी अडचण आहे म्हणून तुला विचारतोय ना तो. पण आता त्याचंही लग्न झालंय, त्याचेही खर्च वाढले, ते आपण समजून घ्यायला हवं. पण या घरात आपण सगळेच एकत्र राहतो म्हटल्यावर सगळ्यांनीच थोडाफार हातभार लावायला काहीच हरकत नाहीये मला वाटतं, नाही का? बरोबर तुमचं. एक काम करा, तुम्हीच द्या ना त्याला पैसे. रोहन, डाऊन पेमेंटच्या वेळी बाबांनी सगळे पैसे दिलेत आणि मग त्यानंतर हप्ते आपण दोघं भरणार होतो असं ठरलं होतं. तुला जमेल का तेवढं सांग ना. हे बघा सर्व, मला खरंच नाही जमत. अथर्व, मला सांग, दुसरीकडनं काही व्यवस्था होण्यासारखी आहे का पैशांची तुझ्याकडून? अरे नाहीये काका, नाहीतर मी रोहनला विचारलंच नसतं ना. आधी एकदा ते धर्माधिकारींचे पैसे परत करतोय असं झालं.
सहन होत नाहीये मला. ठीक आहे, या महिन्यात जर अडचण असेल तर मी करतो काहीतरी व्यवस्था. एक मिनिट, काय बोललास तू? आपण कुठून व्यवस्था करणार? माझा पीपीएफ अकाउंट आहे, त्यातून मला काही रक्कम विड्रॉ करता येईल, तुम्ही आता वापरेल. नाही, अजिबात नाही. ते मला माझ्या लेझर ट्रीटमेंटसाठी हवे. काही नाही, आधी भाऊजींना सवय होती सारखे हात पसरायची, आता तीच सवय अथर्वला लागली. काकू, बाबांबद्दल काय बोलतेस हे? प्लीज बाबांना ह्यामध्ये घेऊ नकोस. मी पहिल्यांदा पैसे मागतोय आणि ते सुद्धा मी परत करणार आहे. आणि तुम्हाला पैसे द्यायचे नसतील तर नका देऊ, पण वाटेल ते बोलू नका. तू मनाला येईल तसं वागू शकतोस आणि आम्ही काही बोलायचंही नाही. एक मिनिट, कुणीच काही बोलू नका. एक मिनिट. अथर्व, त्या बांगड्या घे, त्या बांगड्या घे, या विक, आणि जे पैसे येतील ते तुझ्या सासऱ्याला दे. वहिनी, एक मिनिट. अथर्व, दे त्या बांगड्या. वहिनी, या बांगड्या घे. मी सांगतोय ना, या महिन्याचे पैसे मी देणार आहे. प्लीज या बांगड्या घे. व्हॉट? शेखर, माझ्या लेझर ट्रीटमेंटचं काय? देविका, तुझी ट्रीटमेंट ही तुझी हौस आहे, आपली गरज नाही. आणि महिन्याभराचा हप्ता देणं हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे, एकट्या अथर्वचं नाही. पण आपण अर्धा हप्ता भरतो ना शेखर. माझी आणि अथर्वची कंपॅरिझन होऊ शकते का देविका? गेली 25 वर्ष मी नोकरी करतोय, तो बिचारा फक्त गेली 2 वर्ष नोकरी करतोय. कुठून येतील त्याच्याकडे सेव्हिंग्स? हो, तुझ्याकडे जसं काही पैशांचं झाड लागलंय ना. नाही लागलंय माझ्याकडे पैशांचं झाड. पण आता मी अथर्वला मदत करणार आहे, तेवढ्या पैशांची व्यवस्था मी करू शकतो. आणि मला याच्यावर चर्चा नकोय देविका, कळलंय तुला? सॉरी अथर्व, मी आता ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करतो. तुला जेव्हा जसे जमतील तसे तिथे परत केलेस तरी चालेल. इज इट ओके? नाही, ठेवूया बांगड्या. घे, होईल पैशांची व्यवस्था, नको काळजी करूस. शेखर, आज पहिल्यांदाच भाऊजींनी आपली बाजू घेतली ना. हो, मी नाही म्हणत असतानाही तू अथर्वला सगळ्यांसमोर पैसे दिलेस, ही काय तुला लहान गोष्ट वाटते? देविका, हे सगळं मी आपल्या भविष्याचा विचार करून केलाय. प्रश्न तू आणि आपल्या भविष्याचा विचार. तू जरा शांत होऊन ऐकलंस ना माझं, तर मी काय सांगतोय हे कदाचित तुला कळेल. तू बस बघू आधी खाली. खाली बस देविका, मी काय सांगतोय ते नीट समजून घ्यायचा प्रयत्न तरी कर. बस खाली, बस खाली. तर जरा मी काय सांगतोय ते लक्षपूर्वक ऐक. अजून काही दिवस तरी आपल्याला ह्याच घरात, म्हणजे आपलं नवीन घर होईपर्यंत ह्याच घरात राहावं लागणार आहे, बरोबर? म्हणजे अजून काही महिने तरी आपल्याला ह्या घराचा अर्धा EMI भरत राहावा लागणार आहे, बरोबर ना? ते सगळं मला कळतंय, पुढे बोल ना.
तुला एक अत्यंत महत्वाचीच गोष्ट कळत नाहीये देविका, तीच सांगायचा प्रयत्न करतोय मी. जेव्हा आपल्याला आपल्या नवीन घरासाठी पैसे जमवावे लागतील, ते एक विशिष्ट रक्कम उभी करावी लागेल, त्यावेळेला मी अथर्वला सांगू शकेन ना की गेल्या वेळेला तुला अडचण होती, त्यावेळेला तुझ्या पाठीशी भक्कमपणे मी उभा राहिलो, मी तुझ्या वाटचा EMI भरला, आणि आता मला माझ्या घरासाठी पैसे उभे करायचे, त्यावेळेला मला हे EMI वगैरे भरणं जमणार नाही. सो तू हा अख्खा EMI भर. अरे पण त्यांच्याकडे पैसे असतातच कुठे? असते तर अथर्वला आज पैशांची अडचण आली असती का? तो त्यांचा प्रश्न आहे देविका. दादा बघेल ना अथर्वला कशी मदत करायची ते. ही माणसं ह्या घरासाठी काहीच करत नाहीत असं म्हणून आपल्याकडे कोणी बोट दाखवायला नको, म्हणून मी हे सगळं करतोय. आता आपण म्हणायला मोकळे आहोत ना की आम्ही उभे राहिलो ना तुमच्या पाठीशी खंबीरपणे मदतीला. आपल्या नवीन घराचे EMI किंवा त्याचे डाऊन पेमेंट करणं आपल्याला तेव्हाच शक्य होईल जेव्हा ह्या घराच्या EMIचं बर्डन आपल्यावर नसेल. त्यावेळेला ह्या घराचा पूर्ण EMI अथर्वलाच भरावा लागणार आहे. कळतंय का तुला? तो तयार होईल यासाठी? त्यांच्याकडे पर्यायच नसेल, त्यांना ते करावंच लागेल. आणि म्हणूनच आता ही मदत करून मी त्यांच्यावर प्रेशर आणतोय. कैकईचा वर राखून ठेवतोय इनडायरेक्टली, आपल्याला जेव्हा गरज भासेल त्यावेळेला तो मागून घेण्यासाठी. योग्य वेळ आल्यानंतर दादाकडून आणि अथर्वकडून ही मी केलेली मदत मी बरोबर वसूल करून घेणार आहे. कळतंय का तुला? शांत होतंय का आता तरी डोकं? पण हे असं होणार खरंच? सगळं होईल, फक्त तू ना तुझा तो फालतू इगो प्रत्येक गोष्टीत मध्ये मध्ये आणू नकोस. पेनी वाईज आणि पाऊंड फुलिश सारखी वागू नकोस. मी काय काय करतो ना ते जरा लक्षपूर्वक पहा. कळलं का? कोणी केलंय हे? कोणी केलंय सांगा मला. ऑनेस्टली स्वतःची चूक कबूल करा, नाहीतर मी सगळ्यांविरुद्ध ऍक्शन घेईन. तो जो कोणी आहे ना त्याला मी सोडणार नाहीये. पण सर आम्ही काहीच केलं नाहीये. हो सर, खरंच आम्हाला यातलं काहीच माहित नाही. पण मग हे झालंच कसं? ज्याची चूक आहे त्याने कबूल करा, नंतर एकाच्या चुकीसाठी सगळ्यांना शिक्षा होईल. सर काय झालं? ऑफिस मधील कॅश गायब झाली. गायब झाली? असं कसं होऊ शकतं? पण आय मीन सरांच्याच केबिन मध्ये असेल ना जी कॅश असेल ती, आणि ती पण लॉक्ड असेल. असं कोणी कसं काय घेऊ शकतं? तेच तर, काय गोंधळ आहे तेच समजत नाहीये. असं आधी कधीच झालं नव्हतं, पहिल्यांदाच घडतंय हे कंपनीमध्ये. काल उशिरापर्यंत कोण होतं ऑफिसमध्ये? मी उशिरापर्यंत काम करत होतो. हो, तू. ओके. वाटलंच होतं मला. काय वाटलंच होतं? मी नवीन जॉईन झालोय, मला माहिती सुद्धा नाहीये या ऑफिसमध्ये कॅश पुढे ठेवतात ते. आणि हे उगाच खोटे आरोप आहेत माझ्यावर. कळलं तुला? सर, सर म्हणायचं मला. आय एम युअर बॉस.
आणि तुला काय माहित आहे आणि काय नाही ते लवकरच कळेल. आणि शिवाय चोरी कोणी केली आहे ते सुद्धा कळेल लवकरच. हॅलो पोलीस स्टेशन, मी विक्रांत रत्नपारखी बोलतोय. माझ्या ऑफिसमधून कॅश चोरीला गेली आहे. तुम्ही लवकरात लवकर इथे या. मी अथर्वला ऑफिसमध्ये नेऊन देऊ थोड्या. कशाला कशाला एवढ्या लांब जायचंय? तो आला घरी की खाईल. हे अरुणा, जाऊ दे की तिला, तेवढीच गंमत. अगं आपली बायको आपल्यासाठी नारळाच्या वड्या करून घेऊन आली आहे. हे म्हटल्यावर अथर्व केवढा खुश होईल. सगळा ऑफिसचा स्टाफ देखील कौतुक करेल त्याचं. जा 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 तुझा. एक मिनिट सर. हा माझा पीए आहे, पर्सनल असिस्टंट. याचा ड्रॉ चेक नाही केला तरी चालेल, माझ्या विश्वासातला आहे. जाऊ द्या. ठीक आहे. काय रे, तुम्हाला कोणाला कॅश मिळाली का? नाही सर. तर सगळीकडे शोधलं, कुठेच काय नाही मिळालं. तुमची हरकत नसेल तर आतल्या केबिन्स चेक करतो. शुअर, प्लीज. चला तुम्ही पण कामाला लागा आता. चला. सो कसं वाटलं माझा हा छोटासा सरप्राईज? मजा आली? उगाच तुला वाचवलं रे. जेलमध्ये गेला असतास ना तर जास्त मजा आली असती, नाही? आत्ता तुझ्या ड्रॉवर मध्ये त्यांना पैसे सापडले असते तर तुला कल्पना सुद्धा आहे किती बदनामी झाली असती तुझी. विक्रांत, तू ह्यातलं काहीही करू शकत नाहीस, कारण मी काही केलंच नाही. केलंयस ना, अनन्याशी लग्न केलंयस तू. म्हणून आता मी जे काही करेन ना ते सगळं तुला सहन करावं लागेल. अनन्याचं माझ्यावर प्रेम होतं की नाही हे मला माहित नाही, आणि त्याने मला काही फरकही पडत नाही. ती मला हवी होती, हवी आहे, आणि त्यासाठी मी काहीही करेन. तू माझ्या समोर तिच्याशी लग्न केलं होतंस ना, तर बघ मी तुझ्या समोर तिला माझी करेन. अशी काही जादू करेन ना. फक्त 10 दिवस, फक्त 10 दिवसात अनन्या माझी असेल, माझ्या घरात, माझ्या जवळ, माझ्या बेडरूम मध्ये असेल. विक्रांत, काय म्हणालास तू? मी तुझ्या घरी असेल, तुझ्या बेडरूम मध्ये? लाज वाटते विक्रांत? आणि ओव्हरऑल ना हे सगळं बघता तू खरंच खूप गरीब आहेस, खूप गरीब. आणि माझा नवरा खूप श्रीमंत आहे. आय एम व्हेरी प्राऊड ऑफ हिम. खरं तर इथे मी अथर्वला नारळाच्या वड्या द्यायला आले होते,
पण या वड्या तू खा. तुला एक गुड न्यूज देते. माझं आणि अथर्वचं लग्न झाल्यापासून आम्ही दोघं खूप आनंदात आहोत. आमचं दोघांचं एकमेकांवरचं प्रेम वाढलंय. त्यामुळे प्लीज तोंड गोड कर. अरे खा ना, खा प्लीज, खा प्लीज.